डब्बा. बाबा, शाळेची फी भरायची आहे, नाहीतर परीक्षेत बसू देणार नाही असे मास्तर बोलत होते. ठीक आहे, मास्तरले म्हणा 1-2 दिवसात देतो म्हणा. ठीक आहे बाबा, बाय. सुनील भाऊ, मी येतो जेवण करून. ये लवकर येतो. हो, येतो लवकर. काय चुतिया माणूस आहे राजा हा सुभाष. दिवसाले 100-150 रुपये मजुरी कमवते आणि देते त्या शिक्षणात घालून. आपल्याकडे पाय, आपलं कसं आहे, इकडं पोरगही कमवते, इकडं मी कमवतो. आपल्यासारखा दिमाग आहे का कोणाला? हां, मी रोज पाहतो लेका त्या सुभाषच्या पाठीमागे लेका तू नेहमी त्याची उडवते. अरे पागलाले पागल नाही म्हणीन तर मग काय म्हणीन? सुभाषची गावात जेवढी इज्जत आहे ना तेवढी कोणाचीच नाही लेका. कारण आपला सुभाष दिवस रात्र ढोरासारखी मेहनत करते, बायका पोरावर लक्ष देते, पोराच्या शिक्षणावर लक्ष देते. आणि तू काय करते बे? अबे तुझा बाप कसा होता लेका? काही विचार केला याचा तू? होता अडाणी, पर तो कसा होता? माया बाप असा कोणता साजरा होता? मजूरच तो होता. अरे होता मजूर, पर गावात त्याची आज बी इज्जत आहे. आज बी त्याचं नाव गावामध्ये निघते लेका. आणि तू काय बे दारूच्या व्यसनापायी पूर्ण बर्बाद होऊन गेलेला आहे. अरे तुझी बायको, तुझे पोरग तू इज्जत करत नाही. अरे कमीत कमी पोराले तर शिकव. भविष्यामध्ये त्याची बायको त्याची इज्जत तरी करण आणि कोर कुटका खाऊ तरी घालले का तुले म्हातारपणा. शिक्षणात लय ताकद असते बिरजू, लय ताकद असते. आणि पोरग बापाकडेच पाहून शिकत असते. माये बी स्वप्न होतं मुलाबाळाला शिकवायचं, सावरायचं. पण या गरिबीनं मायावाला कधी पिछाच सोडला नाही. त्यात माय हे विकलांग शरीर, त्यामुळे कोणी मुली दिल्या नाही आणि माय लग्न बी झालं नाही. आणि मुलाबाळाला शिकवायचं, सावरायचं स्वप्न माया अधुरच आहे. पण तुझ्यापाशी अजूनही वेळ आहे. शिक्षणाचा शिकारी बन बिरजू, दारूचा शिकार नको. आता तरी सुधरून जा. अरे उरलेलं आयुष्य सुख आणि समाधानात जाईल बिरजू. आशा करतो की आज तरी माया बोलणं तुले समजन.